आपल्यासोबत या क्षणी ज्येष्ठ पत्रकार मयूर परीख आहेत आणि या घटनेच्या दरम्यान त्यांनी वार्तांकन केलेलं होतं। आपण पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करूया। मयूरजी, अत्यंत मुंबईकरांच्या स्मृतीमध्ये एक काळी अशी ही घटना होती, प्रचंड धक्कादायक घटना होती। तेव्हाची ती घटना आणि आतापर्यंतचा हा प्रवास, हे सगळं बघताना काय वाटतंय आपल्याला? आपल्या शब्दांमध्ये काय सांगाल? ही घटना जेवढी धक्कादायक होती तेवढाच हा निकाल देखील धक्कादायक आहे। कारण लगभग 190 मुंबईकर, एकूण 190 मुंबईकर मरण पावले होते आणि 800 पेक्षा जास्त लोक या हल्ल्यामध्ये घायल झाले होते। आणि त्यावेळेस जे फर्स्ट क्लास लोकल ट्रेनची बोगी होती त्याला लक्ष बनवण्यात आलं होतं आणि गुजरातमध्ये जे काही दंगली घडल्या त्याचा प्रत्युत्तरार्थ आणि गुजराती कम्युनिटीला टार्गेट करत हे ब्लास्ट करण्यात आले होते, अशी एक थिओरी जे आहे ते समोर आली होती। आणि त्यानंतर बरेचशे लोकांची अटक देखील झाली होती। आणि आज जेव्हा हे सगळे लोकांना निर्दोष सोडण्यात आलं आहे, तर एक प्रश्न आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे की नेमकी हा ब्लास्ट नाही तर आता कुणी केला, कोण जबाबदार आहे? आणि 190 मुंबईकर मेले, त्यांच्यासाठी म्हणजे त्याचा नंतर काही सुरक्षा व्यवस्थामध्ये सुधार केला आणि बरीचशी पाऊल उचलली गेली। परंतु जेव्हा ही घटना घडली आणि पूर्ण मुंबईमध्ये, म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल ट्रेन, आणि ती लोकल ट्रेन किमान 12 ते 15 ताससाठी संपूर्णपणे थांबली। सगळेच रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले आणि सगळीच हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल एकदम जे घायल झाले होते आणि जे मृतक झाले होते त्याच्यामुळे एकदम बिझी झाली होती। आणि आता एकाएक अशी बातमी आली आहे की एकही माणूस या पूर्ण केसमध्ये दोषी नाही आणि सगळ्यांचा निर्दोष सुटका झालेला आहे। खूपच धक्कादायक आहे आणि एवढ्या वर्षांनंतर ही बाब समोर येत आहेत, म्हणजे तपास यंत्रणा काय करत होती यावर एक प्रश्नचिन्ह आहे। नक्कीच मयूरजी, तुम्ही स्वतः या संपूर्ण घटनेचं वार्तांकन केलंय, मग प्रत्यक्ष घटना घडली तेव्हा तपासाच्या दरम्यान त्यावेळेच्या काही तुमच्या आठवणी आहेत का? कारण आता तेव्हा जे तपासामध्ये ग्राह्य मानलं गेलेलं होतं ते सगळं असं कोर्टाकडनं म्हणलं जातंय की हे बरोबर नाही, आम्हाला योग्य वाटत नाहीये, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कारण मुळात प्रेशर कुकरमध्येच बॉम्ब होते, इथपासूनच अनेक गोष्टी अमान्य करताय आता कोर्ट। कूपर हॉस्पिटलमध्ये एक डेड बॉडी आढळली होती आणि त्याचा एक मॉलिक्यूल देखील बनवण्यात आला होता त्यावेळेस। कारण प्रेशर कुकर मध्ये त्यांनी विस्फोटक भरले होते आणि विस्फोटक सोबत त्यांनी खिल्ले, लोखंड आणि काच वगैरे सगळे पदार्थ भरले होते आणि त्याच्यानंतर स्फोट झाला। आणि त्याचा इंटेन्शन एकदम क्लिअर होता की जास्तीत जास्त लोक मारले गेले पाहिजे, अशी त्या दहशतवाद्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली होती। मात्र अंधेरी इथे, मला एक्झॅक्टली तो रेल्वे स्टेशन आता आठवत नाही, परंतु तो प्रेशर कुकर ठेवून तो आतमध्ये जो दहशतवादी होता तो भयंकर चिक्कार गर्दीमुळे तो बाहेर पडू शकला नाही। आणि त्याचा नंतर जो स्फोट झाला त्यामध्ये त्याची मृत्यू झाली होती आणि त्याचा मृतदेह जो होता तो बघण्यासाठी एक बुरखा घालत एक बाई हॉस्पिटलमध्ये आली होती आणि त्यांनी त्याचा मृतदेहाची ओळख केली आणि त्याच्यानंतर ती बाई देखील गायब झाली, अशी बातमी पण न्यूजपेपरमध्ये आली होती। म्हणजे एवढे वर्ष झाले आणि अजून धागेदोरे सापडले नाही किंवा त्याचे कोण मूळ कंट्रोलर होते ते सापडले गेले नाही आणि सगळेच दोषमुक्त झाले। हे एकदम धक्कादायक आहे। नक्कीच मयूरजी, त्यामुळे आता नक्की इथे कोण कमी पडतंय हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। धन्यवाद, आपण सविस्तर चर्चा आमच्याशी केली त्याबद्दल। दरम्यान या संदर्भामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली, त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण ऐकूयात। निश्चित अत्यंत